मंडळी, हे जे सगळे कलाकार आपल्यासमोर येत आहेत तर ते गृहिणी आहेत, कोणी रिटायर झालेले आहेत, वयाच्या 50-60व्या वर्षाच्या नंतर त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केलेली आहे. जोरदार टाळ्या पाहिजेत. शास्त्रीय शिक्षण न घेतलेले पण हौस असलेले सगळे लोक आहेत. पुढचं गाणं जे आहे तर ते ड्युएट कॅन्सल आहे ना, ड्युएटच्या ऐवजी प्रदीप भालेराव. पुढचं जे ड्युएट आहे त्याच्याऐवजी प्रदीप भालेराव ह्यांना मी अशी विनंती करतो की ते एक कविता सादर करणार आहेत. प्रदीप भालेराव. प्रदीप भालेरावांचा माझा परिचय ॲक्च्युली त्यांनी दिलेला नाही आहे, पण मला एवढंच फक्त माहिती आहे की ते मॅरेथॉन रन करतात. त्यांनी 35 ते 40 मॅरेथॉन त्यांच्या बायकोच्या 50 त्यांच्या बायकोच्या बरोबर हाफ मॅरेथॉन रन केलेले आहेत. जोरदार टाळ्या. नमस्कार. ही जी कविता आहे किंवा कवितेपेक्षा जास्त मुक्तक आहे आणि त्याचं असं झालं की मला परवा अदितीचा मेसेज आला की या प्रसंगी तुम्ही काही लिहू शकाल का. तर थँक्यू अदिती फॉर दॅट. आणि त्यांची जागा मी घेतलेली आहे आता, त्यांचा घसा खराब असल्यामुळे. तर ही कविता सादर करण्यापूर्वी मला एक छोटीशी गोष्ट आठवते, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. 5-6 वर्षापूर्वी मी कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो होतो. तर मला तिथलं काहीच लक्षात राहिलं नाही. तिथलं मला एकच गोष्ट लक्षात राहिली, ती म्हणजे तिथे ना अजूनही बोकड किंवा कोकरू यांचे बळी म्हणजे देवीचं नैवेद्य आहे तो. तर ते लाईनीमध्ये उभे असलेले कोकरू आणि त्यांच्या डोळ्यातले जे भाव आहेत ते माझ्या अजूनही लक्षात राहिले. आणि झालं असं की मी आज सकाळी जेव्हा उठून आरशामध्ये स्वतःला बघितलं तर ते भाव मला माझ्या डोळ्यात दिसले. कारण की एवढ्या तांबड्यांच्या कळपामध्ये येऊन दिवसभर तिथे राहून आणि तांबड्यांच्या वरतीच कविता सादर करायची, याला धाडसच लागतं. तर या बॅकग्राऊंडवरती मी सादर करतो कविता. कवितेचं नाव आहे सासर. कविता कमी आणि मुक्तक जास्त आहे. अभिमानाने सांगतो तांबणे आमचे सासर. अभिमानाने सांगतो तांबणे आमचे सासर. जावई असल्यामुळे की काय, पण मनात आहे भीतीयुक्त आदर. अभिमानाने सांगतो तांबणे आमचे सासर. आता या कवितेमध्ये मागच्या 27 वर्षामध्ये तांबणे फॅमिलीबद्दल जे व्यक्तिविशेष आहेत ते मी एकत्र केलेले आहेत. त्यातले बरेचसे आपल्या सर्वांना लागू असतील डेफिनेटली. पण 27 वर्षामध्ये मी जेवढे त्याच्यावरती लक्ष दिलं नाही तेवढं मागच्या 27 तासात देऊन हे मुक्तक मी तयार केलेलं आहे. ऐका आता. जमवनी नातेवाईकांचा गोतावळा, बसवू गप्पांचे फड. म्हणजे आजच्या युगामध्ये किंवा आजच्या जमान्यामध्ये अशा प्रकारची स्नेहमिलने करणे किंवा ग्रुपवरती अशा ॲक्टिव्हिटीज करणे हे एक तांबणे फॅमिलीचं एक व्यक्तिविशेष डेफिनेटली आहे. आणि लग्नाच्या पूर्वी गप्पा ह्या बसून कोणाला मारायच्या असतात हे मला माहितीच नव्हतं. हे तांबणे कुटुंबामध्ये जे मी बघितलं की अरे बस गप्पा मारू आपण, हा एक मोठा छंद आहे. तर जमवूनही नातेवाईकांचा गोतावळा, बसवू गप्पांचे फड. सुखी राहून कमवू आपल्या बुद्धीवर. सुखी राहून कमवू आपल्या बुद्धीवर, पण नसे कुणाचा मत्सर. अभिमानाने सांगतो तांबणे आमचे सासर. अतिशय शेरदिल लोक आहेत, कोणाचा मत्सर राग असं बिलकुल नाही. पुढे ऐका. लवचिक बाणा. उगाच आपलं ते मराठी माणूस आहे मोडेन पण वाकणार नाही असं नाही. लवचिक बाणा पण नाही झुकणार चुकी पुढे. लवचिक बाणा पण नाही झुकणार चुकी पुढे.
कठीण प्रसंगी राखुनी धाडस, कठीण प्रसंगी राखुनी धाडस, ठेवती मुखी साखर. अतिशय मितभाषी लोक. ठेवती मुखी साखर, अभिमानाने सांगतो तामणे आमचे सासर. शिस्तप्रियतेने आरोग्य सांभाळूनी, शिस्तप्रियतेने आरोग्य सांभाळूनी राहती चिर तरुण. आता या ग्रुपमध्येच तुमच्या ही मला नेहमी सांगत असते की 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला, यांचा 80वा साजरा झाला. जसं जगामध्ये जपान असा देश आहे ज्याच्यामध्ये हेल्दी लोक वयाच्या बऱ्याच वर्षापर्यंत असतात, तशी जर गणना महाराष्ट्रात केली तर मला वाटतं तामणे फॅमिली त्याच्यात नक्कीच नंबर 1 असेल. तर आता पुढची लाईन स्त्री वर्गासाठी आहे. शिस्तप्रियतेने आरोग्य सांभाळून राहती चिर तरुण, संसार करती नेटका करून थोडी काटकसर. अभिमानाने सांगतो तामणे आमचे सासर. खर्चाच्या वेळी खर्च, पण जिथे बडे जाऊ नये कुठल्याही प्रकारचा. आता शेवटचं कडवं आहे हे पुढच्या पिढीसाठी, नवीन पिढीसाठी. औरंगाबादपासून लंडन अमेरिकेपर्यंत, औरंगाबादपासून लंडन अमेरिकेपर्यंत पोहोचला तुम्ही आजी आजोबा आणि पालकांच्या संस्कारांवर. आजी आजोबा आणि नातू यांचं जे नातं तामणे फॅमिलीमध्ये आहे ते एक अतिशय गोड नातं आहे. आणि दोन्ही साईडनी म्हणजे इवन ग्रँड पॅरेंट्स आणि नातं आणि नातू यांच्या साईडनी त्याच्यामध्ये जे रेसिप्रोकेशन आहे ते एक डेफिनेटली तामणे फॅमिलीची ती एक ओळख आहे. औरंगाबादपासून लंडन अमेरिकेपर्यंत पोहोचला तुम्ही आजी आजोबा आणि पालकांच्या पाठिंब्यावर. नवनवीन क्षेत्रे करून काबीज, एक दिवस जरूर पोहोचा चंद्रावर. अभिमानाने सांगतो तामणे आमचे सासर. धन्यवाद. 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 पुढचं जे ड्युएट आहे तर ते रसिका गजेंद्र तांबणे आणि गजेंद्र दत्तात्रय तांबणे यांचं आहे. धुंदी कळ्यांना. धाकटी बहीण या चित्रपटातलं हे युगलगीत यमन रागावर आधारित आहे. जगदीश खेबुडकर गीतकार आहेत आणि सुधीर फडके यांचं संगीत आहे. रसिका गजेंद्र तांबणे MA मराठी आहेत. त्या यंग एंटरप्रेनर आहेत. ऑनलाईन बिझनेस आहे त्यांचा स्वतःचा. जोरदार टाळ्या. ॲपियरल्स आणि ज्वेलरी. यूट्यूबचं चॅनल आहे स्वतःचं, रसिका क्रिएशन्स या नावाने. प्लीज डू विजिट. त्यांचा छंद जो आहे तो बुद्धिबळ आहे. लहानपणी बुद्धिबळ खेळल्यानंतर मेंदू तल्लख होतो या बाबड्या समजुतीने मी बऱ्याचदा बुद्धिबळ खेळायचा प्रयत्न केला. एनिवे, गाणे ते शिकतात आणि म्हणतात सुद्धा. गजेंद्र दत्तात्रय तांबणे यांचं ऑलरेडी इंट्रोडक्शन झालेलं आहे, तर ऑल युअर्स.